टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप येत्या 16 जुलै रोजी भाजपामध्ये प्रवेश करत आहेत। आपल्यासोबत संजय जगताप आहेत। सर, एकंदरीत संवाद मेळावा कार्यकर्त्यांशी झाला। आपण स्वर्गीय चंदूराव जगताप यांच्याबद्दल ज्या काँग्रेस पक्षाच्या जुन्या आठवणी सांगताना देखील भावना आपल्याला अनावर झाल्या। नक्की काँग्रेस सोडताय, भाजपमध्ये 16 तारखेला प्रवेश करताय, का ह्या भावना अनावर झाल्या किंवा का अश्रू अनावर झाले? परिवार तुटत असताना प्रत्येकाला दुःख होतं आणि ज्याप्रमाणे आज मला खऱ्या अर्थाने त्या भावना बघायला मिळाल्या की माहेरवासीन ज्यावेळेस सासरवाडीकडे जाते त्यावेळेस कशा प्रकारच्या भावना असतात। आज एका परिवारातून आम्ही संपूर्ण परिवार हा दुसऱ्या परिवारामध्ये त्या ठिकाणी जातोय। त्या परिवारामध्ये जात असताना निश्चितपणे भावना अनावर होणार, कारण माझ्या वडिलांची आठवण आदरणीय कैलासवासी विठ्ठलराव ताकवले गुरुजी असतील, राजेंद्र ताकवले असतील, अनेकांची आठवण त्या ठिकाणी आम्हाला आली आणि त्यामुळे भावना खरं म्हणजे गहिवरून आल्या आणि म्हणूनच मी भावनिक झालो होतो। आदरणीय कैलासवासी पत्रराव कदम साहेब असतील, आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, सगळ्यांच्याच आठवणींनी घर त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्या भावना अनावर झाल्या। तुम्ही देखील या जे विचार आहे त्याशी एकरूप झाला होता, आता कुठंतरी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताय, एकंदरीत त्या विचाराशी एकरूप व्हायला किती वेळ लागेल, कशा पद्धतीने जुळून? हे बघा, सगळ्यात मूळतः प्रत्येक संघटनेचा आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा विचार हा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या विकासाचा, समरसतेचा विचार असतो, एकतेचा विचार असतो आणि तोच विचार मला वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये पण त्या ठिकाणी आहे। फक्त त्याचा अपभ्रंश करायचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी करतात आणि तो विचार आहे, संस्थात्मक रचना आहे, संघटनात्मक रचना आहे, म्हणून मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात जायचा विचार। तर एकंदरीत खऱ्या अर्थाने उद्या 16 तारखेला भाजप प्रवेश होते, परंतु याच्या आधी देखील 4 ते 5 महिन्यापूर्वी कुठेतरी आपण पक्ष बदलणार, दुसऱ्या पक्षात जाणार, आपल्याला दादांकडून देखील ऑफर होती, एकनाथ शिंदेकडून ऑफर होती, अशा अनेक ऑफर असताना या 4 ते 5 महिन्यात दोनदा चर्चा रंगल्या। कशा पद्धतीचा हा 4 ते 5 महिन्यातला प्रवास होता आणि 16 तारखेला आपण भारतीय जनता पार्टी? निश्चितपणे मागचे 4 ते 5 महिने सातत्याने मी एक मागाशी उदाहरण छोटंसं सांगितलं की माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मागणीवरनं मागच्या काळामध्ये सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि आत्ता मध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी काही एस-टी बसेस माझ्या डेपोला दिल्या आणि एक छोटंसं उदाहरण मी सांगितलं, त्याच्यावरनं आपल्याला सगळा मतितार्थ समजेल की राजुरीपर्यंत माझ्या गावामध्ये एस-टी जायला लागली आणि तिथे रिसापिसापर्यंत जावी म्हणून मी त्या ठिकाणी विनंती एस-टी महामंडळाला केली, परंतु त्या विनंतीचा सुद्धा मान, कारण हे एक छोटंसं काम आहे सामाजिक, तिथे काही ध्येय धोरण नव्हतं, ते एक छोटंसं काम असलेलं सुद्धा काम होत नसेल, विकासाच्या कामाआड जर कोणी येत असेल, तिथे राजकारण होत असेल तर हा अन्याय मला वाटते माझ्या सर्वसामान्य नागरिकांचा केला पाहिजे। आज कोणावरती खोट्या पोलीस कंप्लेंट होणं, चौकशा करणं, हे जे स्थानिक पातळीवरती विकास सोडूनचे कामं होतात, तालुक्यात सध्या ही परिस्थिती असं म्हणता येईल। तुमच्या लक्षात आलं का? परंतु खऱ्या अर्थाने अतिशय दुःखाने वंचित होतो। अनेक विकासाची कामं आमची थांबलेली आहेत जागेवरती, त्यालाही गती मिळावी याच्यासाठी खरं म्हणजे हा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला। सर, अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी चर्चा केली होती का 4-5 महिने? मी खरं म्हणजे त्याच्यावरती काहीच भाष्य मला करायचं नाही आहे आणि मी करणंही ते योग्य नाही आहे आणि माझी तेवढी पात्रताही नाही आहे की कोणावरती बोलायचं। मी ज्या परिवारातून आलो, ज्या परिवारामध्ये आता जातो आहे किंवा ज्या परिवारांची माझा संपर्क संबंध आहे, त्या सगळ्यांचं मी माझं व्यक्तिमत्व हे विकासाची दिशा घेऊन जाणारं, पारदर्शकपणे सर्वांच्या बरोबर राहून एकच माझा पुरंदर हवेलीचा विकास हे ध्येय धोरण ठरवून काम करणार आहे। 4 ते 5 दिवसात राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील प्रवेश करणार असे देखील वावडे आपण खरं म्हणजे याच्याबद्दलचं उत्तर मी आत्ता देणं योग्य नाही असं मला वाटतंय, परंतु 16 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश करतो। 2024ची जी विधानसभेची निवडणूक होती ती कुठंतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपण आपलं काम केलं नाही, लोकसभेला तुम्ही पूर्ण ताकदीने, तुमच्या कार्यकर्त्यांनी देखील ताकदीने केलं, कुठंतरी ही सल मनात आहे 2029ला आपण भाजपासोबत जात, कुठंतरी येणाऱ्या काळात तीच परिस्थिती त्यांच्यावरती उठवण्याची आपली मनस्थिती? मला असं वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी व्हावं किंवा आमदार व्हावं म्हणून मी कधीही कुठली निवडणूक लढवली नाही
आणि कुठलं प्रतिनिधित्व केलं नाही. आज मी केवळ आणि केवळ लोकांचा प्रगतीचा उद्देश आणि तालुक्याचा विकास बघितलेला आहे, त्यामुळे ती भावना नाही आहे. परंतु मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी संघटनात्मक रचना असल्यामुळे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला, तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणे संधी प्राधान्यक्रमाने दिली जाते. सर, एकंदरीत प्रवेश 16 तारखेला होत आहे. कोण कोण प्रवेशाला असणार आहे? त्या दिवसाचा कसा प्रोग्राम? खरं म्हणजे त्या परिवारामध्ये प्रवेश करत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माझ्या परिवारातील सर्वच सदस्य, चंदूकाका जगतापांच्यापासून, कैलासवासी चंदूकाका जगतापांच्यापासून आतापर्यंत जोडले गेलेले सर्व व्यक्ती, आमचे सर्व पदाधिकारी, डायरेक्टर्स, वेगवेगळ्या संस्थांचे डायरेक्टर्स, सहकारातले माझे सर्व सहकारी, हे आम्ही सगळेजण एकत्रितपणे प्रवेश करणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न. पुरंदरमध्ये सद्यस्थितीत महायुतीतील नेते प्रबळ आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील नगरपंचायत येत आहेत. कशा पद्धतीने प्रत्येक जणाचा आपापल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहणार आहे? एकंदरीत भारतीय जनता पार्टीतले जुने नेते देखील सद्यस्थिती BJPमध्ये आहेत. आपण नवीन प्रवेश करतात, त्यांचा समन्वय साधून महायुतीतील शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, कसा समन्वय साधला जाईल जेणेकरून आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी भेटेल? भारतीय जनता पक्ष परिवार हा अतिशय शिस्तीचा परिवार आहे आणि मला वाटते तिथे काम करणाऱ्या व्यक्तींना संधी दिली जाते आणि उमेदवारी देणं किंवा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देणं हे सर्वस्वी पक्ष संघटनेचं काम असतं. आणि मला वाटते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे व्यक्तिगत संजय जगताप माझे आमदार आहे किंवा किती मोठा आहे याच्यावरती उमेदवारी ठरणार नाही, तर त्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो व्यक्ती किंवा जो माझा सहकारी किंवा माझ्या परिवारातला, भारतीय जनता पक्षाच्या परिवारातला सहकारी तळागाळापर्यंत लोकांच्यापर्यंत पोहोचणारे प्राधान्यक्रमाने त्या प्रत्येकाला, जो परिवारामध्ये नवीन आणि जुन्याचा भेदभाव बिलकुल राहणार नाही आहे आणि त्या ठिकाणी त्या परिवारातला जो सदस्य तळागाळापर्यंत पोहोचणार आहे त्या प्रत्येकाला संधी मिळणार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा गटतट नाही आहे, तो परिवार एक संघ आहे. सर, शेवटचा प्रश्न. पुरंदर तालुक्याला दिशा देणारे गुंजवणी आणि जे विमानतळ होत आहे, आत्ता सद्यस्थितीत तुम्ही आता BJPत प्रवेश करत आहात. सद्यस्थितीत दोन्ही नेते तुल्यबळ असताना ही योजना आहे ती कशा पद्धतीने मार्गी लागेल जेणेकरून पुरंदर तालुका हा राज्यात एक नंबरला राहील? मी म्हटलं आपल्याला की गुंजवणी असेल, विमानतळ असेल, त्या ठिकाणी परिवहन खात्याचं RTOचं ट्रेनिंग सेंटर असेल किंवा अनेक प्रकल्प, म्हणजे एक मोठी ऑटो इंडस्ट्री त्या ठिकाणी, ऑटो हब आता पुणे जिल्हा झालेलाच आहे आणि पुरंदर तालुकासुद्धा त्याच्यामध्ये मागं राहणार नाही. वेगवेगळ्या MIDCचे क्लस्टर येणार आहेत आणि पुरंदर तालुका आज त्या ठिकाणी भाजपमय झाल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये दक्षिण हवेली आणि पुरंदर तालुका विकासाच्या बाबतीमध्ये लोक मुद्दामून, जसं आमच्याकडे सिंगापूर गाव आहे, परंतु आता पुढच्या काळामध्ये भविष्यातल्या 5-6 वर्षाच्या दोन प्रकल्पावरून दोन प्रकल्प नाही, त्याच्याबरोबर येणारे संयुक्तिक प्रकल्प हे माइलस्टोन आहेत. कलगी तुरा पाहायला मिळत होता याच्या आधी जे लोकप्रतिनिधी आहेत तुमच्यामध्ये, ते आता हे प्रकल्प मार्गी लागण्यास आता स्पष्ट झाले. हे बघा, जिथे अन्याय आणि जिथे अव्यवस्था असेल ना तिथे कलगीतुरा आपल्याला बघायलाच मिळेल, कारण अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे नेहमीच केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षसुद्धा अन्याय कधीही सहन करत नाही असं मला वाटतंय. नक्कीच हे होते पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप. 16 तारखेला BJPमध्ये प्रवेश करत आहे आणि पुरंदरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीसोबत चालू आहे. येणाऱ्या काळात नक्कीच पुरंदरचा विकास हाच माझं स्वप्न आहे असं देखील संजय जगताप यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापले, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.